मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचं सूत्र ठरलंय। भाजपचे 18 तर एनडीए घटक पक्षांना 18 मंत्रिपदं दिली जाणार आहेत। एनडीएच्या घटक पक्षांना 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्रीपदांचा समावेश असेल। टीडीपी आणि जेडीयूला 2 कॅबिनेट मंत्रिपदं दिली जाणार आहेत। शिवसेना, एनसीपी, एलजेपी, जेडीएस आणि हम पार्टीला प्रत्येकी 1 मंत्रिपद दिलं जाईल, अशी माहिती आता समोर येते आहे। दिल्लीवरनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। शिवाजी, अर्थातच एनडीएच्या या सरकारमध्ये कोणाला कुठलं मंत्रिपद असणार, कोणाकडे किती मंत्रिपद असणार, या सगळ्याबद्दल उत्सुकता आहे आणि अशा ती माहिती समोर येते। काय कळतंय? सध्या जी माहिती मिळत आहे त्यानुसार जे घटक दल आहेत त्यांना साधारण 18 मंत्रिपदं आहेत, त्याच्यापैकी 7 कॅबिनेट आणि इतर राज्यमंत्रीपद दिली जाणार आहेत। तर भाजपचे जे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत तर ते 18 असणार आहे। तर एकंदरीत पाहता सध्या काळजीवाहू पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी जेव्हा शपथ घेतील तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 36 मंत्री शपथ घेतील अशी माहिती मिळत आहे। त्यापैकी 7 जे आहेत ते घटक पक्षाचे असणार आहेत आणि ते राज्यमंत्री असणार आहेत आणि इतर जे असणार आहेत बाकी देखील पद देण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी जे असते त्याच्यामध्ये घटक पक्षांना जागा मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजे ज्याच्यामध्ये गृह विभाग, अर्थ विभाग, रक्षा विभाग आणि फॉरेन मिनिस्ट्री या विभागाचा समावेश असतो आणि यामध्ये टॉप 4 मंत्री असतात। आतापर्यंत 2014 आणि 2019च्या निवडणुकीनंतर जे सरकार स्थापन झालं त्या सरकारच्या मध्ये कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी मध्ये भाजपच्याच नेत्यांचा समावेश होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जे सरकार आहे हे सरकार गठबंधनचं सरकार आहे आणि गठबंधनच्या सरकारमध्ये या 4 महत्वाच्या खात्यांमध्ये या गठबंधनच्या सरकारमधील मंत्र्यांचा समावेश होतो का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणार आहे। जी माहिती मिळत आहे त्यानुसार भाजप हे 4ही खाती स्वतःकडेच ठेवणार आहे। रेल्वे असो, कोळसा असो, ही जी इतर महत्वाची खाती आहेत ती खाती इतर घटक पक्षांकडे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं हे असणार आहे की ही खाती नक्की कोणती असणार आहे। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर या अगोदर देखील जर 1996चं अटल बिहारी वाजपेयी यांचं आपण सरकार पाहिलं तर त्यावेळेस अटल जी 90 जागा त्यांना कमी होती त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मित्र पक्षांना 18 मंत्रिपदं दिली होती आणि 1998 जेव्हा सरकार बनलं त्यावेळेस देखील त्यांनी जे मंत्रिपद दिले होते त्याची संख्या देखील अशाच पद्धतीने होती। मात्र एक महत्वाचं असतं की जेव्हा सरकार चालवले जातात त्यावेळेस कशा पद्धतीने बहुमताचं सरकार असल्यानंतर किती इतर मंत्र्यांना शपथ दिली जातात। तर मोदी सरकारमध्ये जे कॅबिनेट महत्वाची खाती होती ती पहिल्या 2 टप्प्यामध्ये देण्यात आली नव्हती। मात्र आता नक्की काय होतंय हे पाहणं महत्वाचं आहे कारण इतर घटक पक्षांना महत्व नव्हतं 2014 आणि 2019च्या सरकारमध्ये। आता जे आहे ते किती टक्के साधारण मंत्रिपद जे आहेत ते दिली जातात हे महत्वाचं आहे कारण मोदी बरोबर। त्यामुळे आता अधिकृतपणे जेव्हा शपथविधी साठी नावं जाहीर होतील तेव्हा नेमकी कोणकोणाची वर्णी लागते, कोणाच्या पदरामध्ये किती खाती पडतात हे सगळं बघावं लागेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।